नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, मानसशास्त्र या विषयाचं महत्त्व शिक्षक पात्रता परीक्षा असेल किंवा कोणतीही परीक्षा असेल जी शिक्षक भरतीशी संबंधित आहे, डीएड आहे, बीएड आहे, अशा प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी मानसशास्त्र या विषयाचा काय येतो संबंध येतो त्यावेळेस या विषयाला खूप महत्त्व आहे हे आपल्या लक्षात येते। परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की सर या टॉपिकवर तुम्ही व्हिडिओ सिरीज सुरू करा, त्यामुळे मी अतिशय उत्साहाने तुमच्यासाठी आणि केवळ तुमच्या यशासाठी ही व्हिडिओ सिरीज सुरू करत आहे मित्रांनो। आणि आजपासूनच आपल्या चॅनलवर मानसशास्त्राच्या अभ्यासासंबंधित सर्व डिटेल अशी माहितीपूर्ण व्हिडिओज येणार आहेत। बघा, या ठिकाणी मी तुम्हाला काही स्वतः नोट्स काढलेले आहेत आणि ह्या नोट्स काढून हे प्रत्येक टॉपिकला व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे मित्रांनो। बघा, यामध्ये काय सांगितलेलं आहे की अध्ययन उपपत्तीचे वर्गीकरण। तर यामध्ये 3 प्रकारामध्ये त्या अध्ययन उपपत्तीचं वर्गीकरण केलं जाते। मग त्या कोणत्या? ही सहचर्यवादी उपपत्ती किती शास्त्रज्ञांनी मांडलेली आहे, हे शास्त्रज्ञांची नावं आहेत आणि ही त्यांनी मांडलेल्या उपपत्तीचे नाव आहेत। याच्यावरही बरेच प्रकारचे प्रश्न येतात। आता यातली एक जी उपपत्ती घेतली, सपोज आपण प्रयत्न प्रमाद, तर प्रयत्न प्रमाद उपपत्ती ही थॉर्नडाईक यांनी मांडली। मग त्या प्रयत्न प्रमाद उपपत्तीच्या बद्दल संपूर्ण डिटेल माहिती। मग ती प्रयत्न प्रमाद उपपत्ती काय आहे, त्या प्रयत्न प्रमाद उपपत्तीमध्ये थॉर्नडाईकनी काय विचार मांडले, त्यानंतर थॉर्नडाईकने कोणत्या प्राण्यांवर कशा प्रकारे एक्सपेरिमेंट केले, त्याच्या उपपत्तीमध्ये त्यांनी काही निष्कर्ष काढले, त्याचे नियम काढले, त्याने 3 नियम सांगितलेले आहेत। ते नियम, त्या उपपत्तीचं शिक्षणामध्ये काय महत्व आहे, तर हे शिक्षणामध्ये काय महत्व या संबंधित डिटेल असे पॉइंट्स सुद्धा काढून मित्रांनो परीक्षाभिमुख पद्धतीने हे पॉइंट्स काढलेले आहेत आणि एकदम अनुभवपूर्ण असंच मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून राहणार आहे मित्रांनो। त्यामुळे ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला खूप फायद्याची ठरणार आहे आणि मोठ्या उत्साहाने तुमच्यासाठी करत आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात तुमचा देखील रिस्पॉन्स त्या ठिकाणी अपेक्षित राहणार आहे मित्रांनो। डिटेल व्हिडिओ हा मोठा होतो, एक व्हिडिओ जो आहे, जर पूर्ण उपपत्ती जर सविस्तर एकदाच आपल्याला समजून घ्यायची असेल तर त्याला सांगताना सविस्तर सांगावं लागते आणि कुठल्याही प्रकारचं अनावश्यक जास्त एक्सप्लेनेशन न देता ही माहिती तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे। त्यामुळे व्हिडिओ मोठा होत आहे, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये एवढं कन्फर्मेशन द्या की एक पूर्ण व्हिडिओ त्याच्यामध्ये पूर्ण एक उपपत्ती डिटेल तुम्हाला देऊन देणार। जसं की आता मानसशास्त्राचे स्वरूप काय आहे त्या संबंधित आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, चॅनलवर टाकलेला आहे। त्याच पद्धतीने आता मानसशास्त्राच्या विविध उपपत्ती काय आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी मांडलेल्या उपपत्ती, तर सहचर्यवादी उपपत्ती कंटिन्युअस मध्ये, त्याच्यानंतर ज्ञानात्मक उपपत्ती कंटिन्युअस मध्ये, त्याच्यानंतर तिसऱ्या आधुनिक उपपत्ती ज्या आहेत त्या कंटिन्युअस मध्ये। तर प्रत्येक उपपत्तीला जर आपण डिटेल व्हिडिओमध्ये बनवलं तर कमीत कमी 20 ते 25 ते 30 मिनिटापर्यंत त्याचं एक्सप्लेनेशन आणि सगळी त्याच्यातली माहिती। मग एका उपपत्तीवर तुमचा जवळजवळ 30, 40, 50 ते 100 पेक्षा जास्त MCQचा सराव होणार आहे मित्रांनो। काही विद्यार्थी काय करतात की एखाद्या उपपत्तीवर असे 50-60 MCQ वाचले की आपला झाला अभ्यास। मित्रांनो, कधीच MCQच्या भरोशावर पूर्ण अभ्यास करायचा नसतो, कारण कन्सेप्ट समजली की त्याच्यावर आपल्याला कितीही MCQs येऊ हे याचे उत्तर आपल्याला सोडवता येतात। म्हणून संकल्पना स्पष्ट करण्यासाठी माझा अट्टहास आहे आणि तुम्हाला संकल्पना समजली पाहिजे। एकदा का तुमच्या संकल्पना लक्षात आल्या की काय होणार आहे, ऑटोमॅटिक तुमच्या तो टॉपिक लक्षात राहणार आहे। कोणताही प्रश्न त्याच्यावर आला की तुम्हाला सहज उत्तर येणार आहे। 4 पर्यायापैकी तुम्ही योग्य उत्तरापर्यंत 100% जाऊ शकणार आहेत मित्रांनो। आणि मानसशास्त्राची सगळी भीती आता दूर करून टाका, काढून टाका, कारण या व्हिडिओ सिरीजचा फायदा तुमच्यासाठी तुम्हाला करून घ्यायचा आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात या व्हिडिओ सिरीजचा फायदा तुम्ही करून घ्या मित्रांनो। एक करून स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला व्हिडिओ देणार आहे। तर पहिला व्हिडिओ जो असणार आहे तो आहे उपपत्ती म्हणजे काय, त्याच्यावर येणार आहे आणि एकदा पाहिल्यानंतर तुम्हाला उपपत्ती म्हणजे काय ही गोष्ट सगळ्यात व्यवस्थितपणे समजणार आहे मित्रांनो। त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ येणार आहे उपपत्तीचे वर्गीकरण। तर जे आता मी सांगितलं त्या पद्धतीने उपपत्तीचं वर्गीकरण कोणत्या आधारावर कशा प्रकारे केलं गेलेलं आहे ते देखील सांगितले। त्याच्यानंतर एक उपपत्तीचा टॅब ओपन करणार आपण, सहचर्यवादी उपपत्ती, आणि त्याच्यामध्ये पहिली उपपत्ती असणार आहे थॉर्नडाईक यांची प्रयत्न प्रमाद उपपत्ती, आहे की नाही मित्रांनो। आता आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला टाइम वेस्ट गेला नाही। बघा, यामध्ये मी तुम्हाला सांगितलं उपपत्तीचे 3 प्रकार आहेत। पहिली जे सहचर्यवादी प्रकारच्या उपपत्ती आहेत त्याच्यामध्ये बघा 6 प्रकारचे मेन जे आहेत मानसशास्त्रज्ञ आहेत, त्या 6 मानसशास्त्रज्ञांचा अभ्यास तुमच्या लक्षात घेऊन घ्यायचा आहे तुम्हाला।
पॅव्लॉव आहेत, आहे की नाही, अभिजात अभिसंधान, स्किनर साधक अभिसंधान, वॉटसन वर्तनवादी, गुथ्री सानिध्य अभिसंधान आणि हल्ल पद्धतशीर वर्तन उपपत्ती, अशा प्रकारे त्यांनी आपल्या उपपत्ती मांडलेल्या आहेत. त्या सगळ्या उपपत्ती अशा अगदी चुटके वाजवल्यासारख्या तुमच्या लक्षात राहणार आहेत मित्रांनो. त्यामुळे ते व्हिडिओज तुमच्या फायद्याचेच आहेत. शेवटपर्यंत प्रत्येक व्हिडिओ महत्वाचा आहे, शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याच्यावर भरभरून अशा लाईक्स करायच्या आहेत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो, आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज मिळत राहतील मित्रांनो. व्हिडिओ सिरीज बद्दल तुम्हाला काय वाटतंय? लॉंग व्हिडिओज पाहिजेत की व्हिडिओ शॉर्ट्स, म्हणजे शॉर्ट म्हणजे 5 ते 10 मिनिटापर्यंतचे व्हिडिओज पाहिजेत? अशा प्रकारे एक क्वेश्चन तुम्हाला पोल देणार आहे, त्यामध्ये तुम्ही आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा मित्रांनो, जेणेकरून मला व्हिडिओ त्या पद्धतीने तुमच्या आवडीनुसार तुमच्या सोयीनुसार बनवायला सोपं होईल. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.